आणि दुसरीकडे फक्त भावनेवर आपल्याला कुठेतरी बोलवण्याचा प्रयत्न होतोय। माझा एकच प्रश्न आहे की आज महाविकास आघाडीच्या वतीनं जे इथं सांगितलं जातंय की स्थानिक आहे, भूमिपुत्र आहे, हे आहे, ते आहे, माझं एकच आहे की सगळ्यांनी वर स्टेजवर बसलेल्यांनी पण हे करावं की या तालुक्यामध्ये एवढं जर तालुक्याचा जावळीचा प्रेम म्हणा किंवा जावळीचा कळवळा आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होता, तर त्यांच्या विधान परिषदेतल्या फंडातनं किती रुपये जावळी तालुक्याला मागच्या 3-4 वर्षांमध्ये आले हे आपल्याला कळालं पाहिजे। मला आमदार म्हणून 5 कोटी रुपये मिळतात, विधान परिषदेला सुद्धा 5 कोटी रुपये मिळतात। एवढं जावळीचं होतं म्हणजे विधान परिषदेचा फंड जर महाराष्ट्रात कुठेही आपण टाकू शकतो, महाराष्ट्रात कुठेही आपण टाकू शकतो, पण त्यांनी सांगावं की बाबा किती आपल्याला जावळी तालुक्याला, मला वाटतं तर त्यांना 3 वर्ष झाले असतील आमदार म्हणून, बरोबर आहे, 2 वर्ष राहिले असतील, किती आपल्याला पैसे आले, किती आपल्या तालुक्याला न्याय हा त्यांच्या माध्यमातून विकास कामांना मिळाला, ही कुठेतरी आकडेवारी आणि मग खरं प्रेम जावळीवर किती आहे हे त्याच्यातनं त्यांनी स्पष्ट करावं अशी एक विनंती या निमित्तानं करू इच्छितो। बाकी भाऊंनी सांगितले, भाऊ तुम्हाला मागच आम्ही गेले की आम्ही तुमच्याच मागे आहे, तुम्ही उद्या म्हणला आपण काय आता मी भाजपमध्ये, तुम्ही उद्या म्हणला आपण आरपीएफ जायचं, तुमच्या मागे आम्ही आरपीएफ आहे, तुम्हाला आम्ही कुठं एकटं सोडत नाही एवढं लक्षात ठेवा। आम्ही सगळे इथं बसलेली आहे, तुम्ही उद्या, आणि तुम्हाला पण भाऊ तुम्ही सांगितलं ते सन्मानाचं पद मिळालं पाहिजे। मागं जिल्हा परिषदला उपाध्यक्ष झाला, जिल्हा बँकेमध्ये 5 वर्ष संचालक होता, आम्हाला पण ते थोडंफार दिसतंय की आपला एवढा जावळी तालुक्याचा प्रमुख आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय, आज त्यांचं नेतृत्व असताना पण त्यांना त्या नेतृत्वाला म्हणावं तसं काम करण्याची संधी मिळत नाही। पण ती संधी भाऊ आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्हाला मिळवून देऊ, तुम्हाला कुठेही जायची, कुणालाही काही बोलायची गरज वाटणार नाही, आम्ही सगळेजण मिळून तुमच्यासाठी भांडू, पक्ष नेतृत्वासाठी भांडू। आणि तुम्ही महामंडळ म्हटला, मी तर त्याच्या पुढे म्हणलं, जसं नरेंद्र पाटलांना तुम्ही विधान परिषदेवर त्यावेळेला आणण्यासाठी आम्हाला सगळ्यांना पकडलं, तात्यांना आणलं, मला पकडलं, त्यावेळेला आम्ही पवार साहेबांपर्यंत गेलो, सगळेही आम्ही केलं, त्यात पण थोडा खोडा मारण्याचा प्रयत्न भाऊ नंतर झाला, तुम्हाला माहित आहे, त्यात नरेंद्र पाटील बोलतील, आपण काय त्याच्यावर बोलायला नको, हे माथाडीमध्ये दुसरं नेतृत्व मोठं व्हायला नको, पण शेवटच्या याच्यामध्ये काय झालं हे नरेंद्र पाटीलच इथे येऊन तुम्हाला सांगतील। पण त्याच्यातनं सगळेच त्यांच्या मागे होते म्हणून नरेंद्र पाटलांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली। तसंच आमची पण आहे की तसेच भाऊ तुम्ही सुद्धा त्या पदावर जावं, त्याच्यासाठी आम्हाला जे काही करायला लागेल ते आम्ही सगळेजण मिळून करू, आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला आणि या जावळी तालुक्याला काय मिळत राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना, भूमिका आहे, हे आपण लक्षात ठेवावं। आज बाकी जास्त वेळ घेत नाही, पण एवढंच सांगतो की निर्णयाची वेळ आली आहे, निर्णय विकासाच्या बाजूनं घ्यायचा आहे का भावनेच्या बाजूनं घ्यायचा आहे हे आता आपण प्रमुख कार्यकर्ते आणि जावळी तालुक्यातल्या मतदारांनी ठरवायचं आहे। आज विकास हा आपल्याला महत्वाचा आहे, आपल्या गावाचा रस्ता, आपलं बोंडारवाडी धरण, आपला प्रतापगड कारखाना, आपलं पुढची आता जी हॅमची कामं आहेत, ही जी कामं ज्यांच्या माध्यमातून मिळाली हे त्यांच्याबरोबर आपण ताकदीनं राहायचं का काल परवाचं कुठलं तर जुनं नातं सांगून परत एकदा मतं मिळवण्यासाठी येणाऱ्यांच्या बरोबर आपण कुठेतरी भावना विवश होऊन जायचं, ह्याचा कुठेतरी निर्णय खरं म्हणजे करण्याची वेळ आली आहे अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। बाकी आपल्याला मी एवढंच सांगेन की आमदार म्हणून मला जी ताकद मला पक्षाकडनं मिळाली ती ताकद मी माझ्या तालुक्यासाठी आणि माझ्या छोट्या मोठ्या गाव, वाडी, वस्तीसाठी वापरण्याचा प्रयत्न केला आहे। आणि नक्कीच मला कल्पना आहे की अगदी मी 100% म्हणत नाही, पण 90% का होईना पण आपल्या अपेक्षांना मी आमदार म्हणून खरा उतरलोय ही वस्तुस्थिती आहे। 5-10% कामं माझ्याकडनं राहून गेली असतील, पण ती होणार नाहीत असं आपल्याला कधीच हे नाही, ती आजची उद्या होतील। काही कामं, काही विषय प्रशासकीय याच्यामध्ये अडकतात, राहतात, काही वेळेला अडचणी येतात, काही कामांना वेळ लागतो मंजुरी मिळायला, कधी निधी कमी पडतो,
कधी अर्धवट एखादं काम होतं, पुढच्या कामाला थांबायला लागतं. अशा अनेक अडचणी काम करत असताना असतात. पण तरी 90% तरी आपला ग्राफ विकास कामांचा आपण कायम ठेवलाय असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. 10% नक्कीच थोडंफार मी कमी पडलो असेल हे पण या ठिकाणी मी मान्य करतो. पण ते सुद्धा पुढच्या याच्यामध्ये पूर्णत्वाला आपण नेऊ. बोंडारवाडी प्रकल्प हा या गावां तालुक्यासाठी आणि प्रामुख्यानं मेढा आणि केळघर या विभागासाठी महत्वाचा आहे. तो तर 100%. म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सांगितलं होतं की हा प्रकल्प मी करून देणार आणि या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला मी येणार. हा शब्द त्यांनी त्यावेळेला मुख्यमंत्री असताना सगळ्यांना त्यांच्या बंगल्यामध्ये दिला होता. दुर्दैवानं ते नंतर मुख्यमंत्री झाले नाहीत. 2-3 वर्ष त्याच्यामध्ये गेले. पण आज परत एकदा त्यांच्याच माध्यमातून या प्रकल्पाला चालना आपल्या या मेढा आपला इकडचा भाग असेल, दक्षिण असेल, केळघर असेल या भागासाठी मिळालेली आहे. आणि हे स्वप्न जे आपलं अनेक वर्षाचं होतं, कैलासवासी विजयराव मोकाशींचं जे स्वप्न होतं ते आज पूर्णत्वाला फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जातंय. त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. हे आपण लक्षात ठेवावं. कोण काय सांगतोय, कोण काय सांगते, केळघरला येऊन प्रदेशाध्यक्ष काय बोलले काय नाही, मग एवढं जर होतं तर मग प्रदेशाध्यक्षांचं सरकार असताना प्रदेशाध्यक्षांनी सगळ्या मंजुऱ्या देऊन टाकायला पाहिजे होत्या. कुणी अडवलं होतं तुम्हाला? तुम्ही तर मला वाटतं 2-3 वर्ष सत्तेमध्ये होता. त्यावेळेस बरोबर आहे ना, जलसंपदा मंत्री होता, त्यावेळेस तुकडा पाडायचा होता या सगळ्याचा. त्यावेळेस निर्णय करून सगळ्या गोष्टी त्यावेळेला संपवायच्या होत्या. कुणी तुम्हाला अडवलं होतं? त्यामुळे ह्याचा एक करा की खरं काम करणारं कोण आहे आणि नुसतं दिखावा करणारं कोण आहे ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या मागं ताकदीनं उभा राहावा, मोदीजींच्या मागं उभा राहावा आणि आपले उमेदवार उदयनराजेंच्या मागं उभा राहावा. कमळाच्या समोरचं बटन दाबून आपले महायुतीचे उमेदवार मान्य उदयनराजे यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा आणि हक्कानं पुढचं जे काय आपल्या तालुक्याचं